सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवारच्या उमेदवारांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या आपल्या प्रभागात प्रत्यक्ष फिरून प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे। सोलापूर महानगरपालिकेवर यावेळी राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे असा विश्वास पक्षाचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला। सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झालेली कोट्यवधींची कामे मतदारांपर्यंत पोहोचवा अशाही सूचना भरणे यांनी दिल्या। राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात आयोजित उमेदवारांच्या मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते। भरणे म्हणाले, मनपा विविध विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री असताना कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून पूर्ण करण्यात आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसने शहरासाठी केलेली ही विकास कामे मतदारापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावीत। माहिती की ही निवडणूक सोलापूर शहरवासियांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि उद्याच्या आपल्या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे 54 उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती आणि 3 पूरग्रस्त आणि बाकीचे सगळे आमचे शिवसेनेचे आणि आमची इथं शहरामध्ये युती आहे असे आमचे 102 जागेवरती सगळे उमेदवार हे निवडणुकीसाठी उभे आहेत। मी शहरवासियांना एवढं सांगतो की निश्चित प्रकारे आपण हे आमचे जे 102 उमेदवार त्यांना आपण सगळ्यांनी एक मतदान रूपी जर आशीर्वाद दिला, त्यांना उद्या जर त्यांना एक काम करण्याची नगरसेवक म्हणून संधी दिली तर हे सगळे उमेदवार या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम, या शहराचा एक विकास, या शहराचा चेहरा बदलण्यासाठी हे उमेदवार चांगलं काम करतील। हे दिलेले उमेदवार हे निश्चित प्रकारे एक चांगले आहेत आणि त्यामुळं उद्याच्या या सोलापूर शहराच्या विकासासाठी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांनी आमच्या या आघाडीला, आमच्या या युतीला, आमची जी युती आहे राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला आपण सर्वांनी त्यांनी मतदान करावं ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या सोलापूर शहरवासियांना मी आवाहन करतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्या पक्षाचा जो विचार आहे फुले शाहू आंबेडकर विचारधाराला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे। तो पक्षाचा विचारधारा आम्ही निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आम्ही काम भविष्यामध्ये करू। सर्व धर्म समभाव या ह्याच्याप्रमाणे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन कुठल्याही धर्माला कमी लेखणार नाही आणि त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन या शहरासाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्ष निश्चित प्रकारे करेल हा विश्वास मी आपल्या माध्यमातून माझ्या शहरवासियांना देतो आणि माझ्या शहरवासियांना सांगतो की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपण आमचं जे चिन्ह आहे, आमचं घड्याळा पुरस्कृत उमेदवारांचं ते प्रत्येकाचं वेगळं आणि त्याप्रमाणे आणि आमच्या शिवसेनेचे उमेदवार या सर्वांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती करतो। सोलापूरचे आपण पालकमंत्री होता त्या काळामधला सर्व भूभाग आपल्याला माहिती आहे, परिस्थिती माहिती आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक। आता सध्याच्या निवडणुकीकडे आपण कशा नजरेने बघतात आणि कोणता अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून मतदान करणार आहे? आपण कोरोनाच्या काळामध्ये विषय आपण काढला, आपल्या सगळ्यांना माहिती घेतो। आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता त्या काळामध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत होता आणि विशेषतः सोलापूर शहरामध्ये मी आता माझं काही जास्त सांगणार नाही, परंतु शहरातल्या नागरिकांना माहित आहे, गरीब माणसाला माहित आहे की कोरोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे केलेला आहे। मला माहिती आहे की माझे शहरवासी हे काम माझे विसरलेले नसावेत आणि ते विसरणार पण नाहीयेत। पण निश्चित प्रकारे बाकीच्या इतर गोष्टी सुद्धा मी आज सांगत नाही। या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून जे काही निर्णय त्यावेळेस करणं गरजेचं होतं ते निर्णय घेतलेले आहेत आणि सोलापूर शहराच्या विकासामध्ये निश्चित प्रकारे जे काही योगदान देणं गरजेचं ते दिलेलं आहे। तर भविष्य काळामध्ये त्याचा निश्चित प्रकारे माझे सोलापूरकर विचार करतील। शिंदे सेनेची आणि अजितदादा पवार गटांची पहिली युती सोलापूरात झाली, राज्यातील पहिली युती, आणि ते करत असताना आता सध्याच अण्णा बनसोडे 75 पार करू आणि आता 50-51 शेवटी हा विषय तिथल्या स्थानिक पातळीवरच असतो। इथं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, स्थानिक पदाधिकारी, शिवसेनेचे स्थानिक नेते, स्थानिक पदाधिकारी या सर्वांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतलेला आहे। शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत। शेवटी स्थानिक पातळीवरती
राजकारण हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे धोरणं प्रत्येक ठिकाणी तिथल्या स्थानिक परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून असतात. परंतु निश्चित प्रकारे या राज्यामध्ये मी नाव पण घेतो, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते माहिती म्हणून भक्कम आहेत आणि ते तिन्ही नेते या राज्यामध्ये चांगलं काम करतायत. 50 पेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार आहेत. प्रचाराची काय सध्याची स्थिती आहे आणि मोठे नेते म्हणजे अजितदादा वगैरे सोलापूरला येणार आहेत? अजितदादा पवार साहेब सोलापूरला येणार आहेत. उद्या सुनील तटकरे साहेबांची सभा हेरिटेज जे लॉन आहे तिथं तटकरे साहेब येत आहेत आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता सभा किंवा तो जास्त रॅली किंवा जास्त हलगी वाजवण्यापेक्षा प्रत्येक उमेदवारांनी मी आता सूचना दिले की आपण प्रत्येकाने घराघरात जाऊन प्रत्येकाने प्रचार करा आणि एक त्या मतदारांना एक वाटलं पाहिजे, तुमच्याबद्दल एक विश्वास वाटला पाहिजे की अरे कुणीतरी उद्याचे नगरसेवक जर यांना निवडून दिलं तरी निश्चित प्रकारे आपला कुठेतरी कामाच्या बाबतीमध्ये, आपल्या अडचणीच्या काळामध्ये, आपल्या सुखाच्या काळामध्ये हा कुठेतरी आपला विचार करतील, हा तुमच्याबद्दल विश्वास पाहिजे. आणि सभेला सुद्धा जास्त गर्दी करण्या सभा फक्त त्या ज्या उमेदवाराच्या भागात तिथलेच उमेदवारांनी करावं, बाकीच्यांनी आपापल्या प्रभागामध्येच थांबावं आणि घरोघरी जाऊन प्रचार करावा. अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा त्यांनी घरोघरी पोहोचवावा. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप आले. परवा ओबीसी साहेबांची सभा झाली त्यावर त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे, सोलापूरचा विकास केला. आरोप निवडणुकीमध्ये शेवटी आरोप करणं किंवा आरोप हा होत असतो. आरोपच नाही केला तर मग काय त्यांनी काय आमच्यावरती फुले टाकावीत का? आम्ही तर ती अपेक्षा का ठेवावी? ते ह्यालाच राजकारण म्हणतात. ते काय म्हणले, कोण काय म्हणले, त्याला आम्ही लय महत्व देत नाही. आमच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरातील नागरिकांना आमच्या पक्षाचं चिन्ह, पक्षाचं महत्व, विकासाचं धोरण हे आम्ही पोहोचवतो. त्यामुळे इतर गोष्टीला आम्ही काही लय महत्व देत नाही. 100% त्या लोकांना आम्ही विनंती करू, जरी कोणाला उमेदवार मिळालेला नसेल त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये त्या लोकांचा इतर कुठं आम्ही विचार निश्चित प्रकारे करू आणि मनधरणी तर निश्चित प्रकारे आम्ही करणार असून त्यांनी पक्षासाठी सगळे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ मंडळी, त्यांचा अनुभवाचा फायदा हा आमच्या उमेदवारांना मिळाला पाहिजे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू.